एका अशा झाडाची पानं ज्याची फळं आपण नियमितपणे खातो, पण त्याच्या पानात असलेले चमत्कारी गुणधर्म आपल्याला माहिती नसतात. या पानांकडे आपलं दुर्लक्ष होतं, पण खरं तर यांच्यामध्ये औषधी गुणधर्मांचा खजिना असतो. आपले पूर्वज या पानांना नेहमी खायचे व दीर्घजीवी आनंदी आयुष्य जगायचे. आणि मित्रांनो, हे पान असतं पेरूचं. पेरूच्या पानात असलेले औषधी गुणधर्म ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि या पानांपासून आपल्याला असे 6 फायदे मिळतात, जे कळाल्यावर तर तुम्हाला प्रश्न पडेल की इतके वर्ष मी या पानांना का फेकून दिलं. मी जीवन ऊर्जात तुमचं स्वागत करतो. जीवन ऊर्जेने गेले 16 वर्षात गुडघा आणि मणक्याच्या वेदनेने त्रासलेल्या हजारो व्यक्तींना पुन्हा वेदनामुक्त जीवन दिलं आहे. व्हिडिओ सुरू करूयात आणि समजून घेऊयात पेरूच्या पानांपासून मिळणारे संपूर्ण फायदे. मित्रांनो, पेरूच्या पानांवर आज जगभरात अनेक रिसर्च झालेत आणि प्रत्येक अभ्यासातून पेरूच्या पानांचे अगणित फायदे सिद्ध झालेत. पण या आधुनिक रिसर्चच्याही खूप आधी आयुर्वेदामध्ये पेरूच्या पानांचं गुणगान गायलं गेलंय. पेरूच्या पानांचा सगळ्यात मोठा फायदा डायबिटीसच्या पेशंटला होतो. वाढलेल्या बीपी किंवा शुगरमध्ये पेरूची पानं आरोग्याला मोठी फायद्याची ठरतात. NCBIच्या रिपोर्टनुसार पेरूच्या पानांमध्ये फिनोलिक नावाचं एक असं कंपाऊंड असतं, जे शरीरात ब्लड शुगरचं शोषण कमी करतं, ज्यामुळे शरीर कॉम्प्लेक्स शुगरलाही सहज ॲब्सॉर्ब करते आणि याचा एकूण परिणाम म्हणून शरीरातील जास्तीची साखर कमी होते, इन्सुलिन रेजिस्टन्स दूर होतो. पेरूच्या पानांचा दुसरा फायदा म्हणजे वजनावर नियंत्रण ठेवणं. रिसर्चनुसार पेरूच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या असे सूक्ष्म घटक असतात, जे कॅलरी कन्झम्पशनचं स्पीड वाढवतात. त्याचबरोबर माणसाच्या शरीरामध्ये असे काही जीन्स पण असतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्यावर सुद्धा पेरूच्या पानांचा सकारात्मक प्रभाव होतो. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास ही मोठी मदत मिळते. पेरूची पानं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातली चरबी कमी करतात. यावरही खूप रिसर्च झाले आहेत. त्यातून असं दिसून आलं की काही व्यक्तींना पेरूच्या पानांचा काढा प्यायला दिला, त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलवर कुठलाही फरक पडला नाही, पण बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्तामध्ये फॅट जमा होणे या दोन्हींवरही पेरूच्या पानांच्या काढ्याचा एका औषधासारखा उपयोग झाला. मित्रांनो, हृदयासंबंधी आजार जर असतील तर ते बहुतांशी बॅड कोलेस्ट्रॉल वाढणारीच होतात. त्यामुळे जर ब्लड फॅट आणि कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी जर तुमच्या कंट्रोलमध्ये असतील, तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढून हार्ट अटॅक याची शक्यता खूप कमी होते. पेरूची पाने तुमची पचनक्रिया सुधारतात. तुम्ही जर पेरूच्या पानांचा काढा किंवा पेरूची पाने उपाशी पोटी चावून खायला सुरुवात केली, तर तुमची पचनशक्ती सुधारून पोटामध्ये गॅस होणं, ॲसिडिटी होणं हे त्रास आटोक्यात येतील. जर तुम्हाला डायरिया, पोट फुगणे, बद्धकोष्ठता असेल, तर पेरूच्या पानांचा काढा नक्कीच पिऊन बघा. पेरूची पाने तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाची असतात. ज्या लोकांना तोंडामध्ये फोड येतात, तोंडात जखम होते, सूज येते, जीभ तोंड आतून लाल होतं, जेवण करायला त्रास होतो, दात दुखतात, या सर्वांवर पेरूच्या पानांचा काढ्याचा खूप जास्त फायदा होतो. मित्रांनो, पेरूची पानं नेमकी कशी खायची हे आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. पण तोंडाच्या संबंधित त्रासांसाठी पेरूच्या पानांना वापरायची एक विशिष्ट पद्धत असते. ती पद्धत बारकाईने समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा 7 ते 8 पेरूची पाने घ्या. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर पेरूचे झाड तुम्हाला सहज कुठेही मिळेल, व जर शहरात राहत असाल तर जी लोक पेरू विकतात त्यांच्याकडे तुम्हाला पेरूची पानं आरामात मिळतील. 2 ग्लास गरम पाण्यामध्ये पेरूची पानं कुस्करून टाका. 15 मिनिट मंद आचेवर पाणी उकळत ठेवा. थोड्या वेळात पाणी 1 ग्लास शिल्लक राहील. त्याच्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ गुळण्या करा. त्याच्यामुळे तुमच्या दाताचं दुखणं बरं होईल, तोंडाचे आरोग्य चांगलं राहील, तोंड येण्याची समस्या सुद्धा कमी होईल. पेरूची पानं तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डार्क स्पॉट, हाय पिगमेंटेशन असेल तर यासाठी तुमच्या त्वचेवर पेरूच्या पानांचा मोठा फायदा होतो. पेरूच्या पानांमध्ये असे अँटीसेप्टिक गुण असतात, जे पिंपल्स, मुरुमाचे, बॅक्टेरियाचे डाग कमी करतात. त्वचेच्या आरोग्यात सुधारणा करून डार्क स्पॉट सुद्धा दूर करतात. तुमची स्किन तेजस्वी आणि चमकदार बनवायची असेल तर 7-8 पेरूची पानं घ्या. त्यांना बारीक वाटून तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि 15-20 मिनिटांसाठी तसंच राहू द्या. त्याच्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवून घ्या. दिवसातून 2 वेळा तुम्ही जर हे कराल तर स्किनला खूप मोठे फायदे मिळतील. चेहऱ्याचे डाग, काळे स्पॉट कमी होतील. चेहऱ्यावर एक नवीन तेज येईल. या 6 फायद्यांच्या व्यतिरिक्त पण पेरूच्या पानांचे अनेक फायदे आहेत.
हे सर्व फायदे आणि पानांना खायची नेमकी पद्धत आपण समजून घेणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुमच्या गुडघ्याचं डिजनरेशन झालं असेल तर एकदा तरी जीवन ऊर्जाचा अनुभव घ्या. आज गुडघ्याच्या वेदनेने अनेक जण त्रासले आहेत. अनेक जण ऑपरेशन करतात, पण अभ्यासानुसार 39% पेशंटचे ऑपरेशन नंतर पण गुडघे पुन्हा जॅम होतात. पण जीवन ऊर्जात आपल्याच शरीरातील हिलिंग फॅक्टरच्या द्वारे गुडघ्याचं डिजनरेशन कमी करण्यात मोठा फायदा पोहोचवला जातो. या ट्रीटमेंटवर 2013, 2016, 2025 या प्रत्येक वर्षी झालेल्या रिसर्चमधून गुडघ्यावर होणारे अत्यंत सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी फक्त श्रीमंतांना परवडणारी ही थेरपी आज जीवन ऊर्जाने सर्वांच्या आवाक्यात आणली आहे. त्यामुळे गुडघेदुखी असेल तर आजच जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क करा. मित्रांनो, पेरूच्या पानांचे इतर फायदे जर बघायला गेले तर या पानांमुळे दीर्घकालीन खोकला कमी होतो. ब्रॉन्कायटिस म्हणजेच श्वसनसंस्थेतील इन्फेक्शन कमी होतं. पेरूची पाने अँटीसेप्टिक असतात, त्यामुळे त्यांचा लेप लावला तर कुठल्याही प्रकारच्या जखमा लवकर भरून येतात. डेंगी होऊन गेला असेल तर कमी झालेल्या प्लेटलेट्स पुन्हा वाढवण्यासाठी पेरूचा काढा तुम्हाला अत्यंत फायद्याचा ठरतो. पेरूच्या पानांमुळे पुरुषांमधील स्पर्म काउंट वाढतो. जर ॲलर्जी असेल तर ती कोणतीही ॲलर्जी असून द्या, त्यावर पेरूच्या पानांचा मोठा फायदाच होतो. आता प्रश्न हा येतो की पेरूच्या पानांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा. काही पद्धती तर मी सांगितल्याच आहेत, जसं की तोंडासाठी किंवा स्किनसाठी कसे वापरायचे ते. पण बाकीच्या फायद्यांसाठी तुम्ही त्यांना डायरेक्ट चावून खाऊ शकता किंवा त्यांचा काढा बनवू शकता. जर तुम्ही पानं डायरेक्ट चावून खाणार असाल तर झाडाची 2 पानं तोडून त्यांना स्वच्छ धुवून सकाळी उपाशी पोटी चावून खा. याचे तुम्हाला खूपच लवकर सकारात्मक फायदे दिसायला लागतील. जर तुम्हाला हे डायरेक्ट खायला आवडत नसेल तर तुम्ही पेरूच्या पानांचा काढा देखील बनवून पिऊ शकता. काढा बनवण्यासाठी पद्धत खूप सोपी आहे. 4-5 पेरूची पानं घ्या, त्यांना चांगलं धुवून हाताने त्यांना बारीक बारीक तोडा आणि 1 ग्लास उकळत्या पाण्यामध्ये टाका. ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत चांगलं उकळू द्या. पाणी थंड व्हायला लागल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस आणि 1 चमचा मध. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर मध कमी टाका. आता हा काढा सकाळी उपाशी पोटी प्या किंवा नाश्त्यानंतर 1 तासानंतर प्या. जर 2 टाइम घेणार असाल तर संध्याकाळी घेतला तरीही चालेल. सलग 1 महिना हा काढा घेणे आपल्या शरीराला खूप फायद्याचं असतं. तुम्ही तुमच्या घरी पेरूचे झाड लावू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं पेरूचं झाड असेल तर तिथून पेरूच्या झाडाचे पान तोडून आणू शकता. नियमितपणे हा उपाय करून बघा, तुम्हाला लवकरच मोठा फायदा दिसेल. फायदा झाल्यावर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कुठले कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्कीच माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे. जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यात सुद्धा पुन्हा एक नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.